विजया, तुला एक सजेशन देऊ का? हो दे ना. यावेळच्या एक्झिबिशन मध्ये ना आपण तुझ्या स्टॉल साठी काही स्टँडीज बनवून घेऊया, काही कटआउट्स किंवा एखादा बॅकड्रॉप ठेवूया किंवा लाईटचं तोरण येतं ना तसं काहीतरी करूया, जेणेकरून हॉलमध्ये एंट्री केल्या केल्या तुझा स्टॉल उठून दिसला पाहिजे. आणि हा, मार्केटिंग करताना असं करायचं की 2 वस्तूंवरती 1 वस्तू फ्री. म्हणजे उदाहरणार्थ समजा कोणी 2 ड्रेस घेतले तर त्याला काहीतरी फ्री द्यायचं. अमित, फारच भारी आहे रे. म्हणजे मला ना अगदी युनिक वाटतं हे सगळं. तुला माहितीये का अमित, मला ना अशा अनेक बायका माहिती आहेत ज्या फ्री गिफ्ट साठी मुख्य गोष्ट खरेदी करतात. आणि आपण ना आपल्या ब्रँडच्या अशा छान पिशव्या पण छापूया. म्हणजे कसं, ड्रेस मटेरियल किंवा त्यातली वस्तू काढून जरी ठेवली ना तरी त्या पिशव्या बराच काळ वापरता येतील. आणि त्या पिशव्या वापरत राहिल्या बायका की आपला ब्रँड पण त्यांच्या डोळ्यासमोर राहील ना नेहमी. आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या एक्झिबिशनला होईल. करेक्ट. गेला बाजार, आई बरोबर लहान मुलं येतात ना, त्यांच्या हातामध्ये 1-1 चॉकलेट जरी ठेवलंस ना तरी आई आणि ते मूल स्टॉलवरच रेंगाळणार. हो रे, खूपच सॉलिड आहे हे सगळं. बरं मिस्टर अमित देसाई, तुमची कन्सल्टन्सी फी काय आहे? कन्सल्टन्सी फी सांगू लगेच? मारू नकोस. मेघना, हे बघा, तुम्ही काल हा प्रसाद खाल्लेला नाहीये. आता काहीही बोलायचं नाही, मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. आता इथे माझ्या देखत हा प्रसाद खा. घ्या. बाबा. बाबाजी. हो मेघना, बाबाजींचा खास प्रसाद खास तुमच्यासाठी आणलाय हो. एक लक्षात ठेवा, आजपासून पुढचे 30 दिवस माझ्या हाताने हा प्रसाद मी तुम्हाला खायला घालणार. आणि खात्री करून घेणार तुम्ही खाताय की नाही ते. समजलं? अहो म्हणजे तुमच्या आयुष्यातला सगळा धोका टळेल हो. जय हो, जय हो. घ्या 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 बघू. घ्या बाबाजी, लक्ष असू दे बाबाजी. जय हो, जय हो. झालं तुमचं समाधान? जय हो, जय हो. बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. करू मी काम आता? मी लागतो माझ्या कामाला. जय हो, जय हो.